सगळ्यांना ना खुश करण्याच्या भानगडीत कधी पडायचंच नसतं. कधी कधी स्वतःसाठी वेळ द्यायचा असतो, खुश व्हायचं असतं. आणि मग बघा लोकांचा इतका गोंधळ उडतो तुम्हाला खुश बघून, पण त्यातही समाधान वाटतं की आपण खुश आहोत ना. मी पहिले खूप स्पष्टीकरण द्यायचे, पण आता नाही बरं का. कारण माझंच मला कळायला लागलंय की लोकांना स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल घडूयात. आपण स्वतः थोडं शांत राहूयात. लोकांच्या साच्यात आपण असंही बसत नाही आणि तसंही नाही. असोत, आजचा दिवस तसा साधा, म्हणूनच दिवसाची सुरुवात केली देवपूजेने. देवपूजेनंतर दादाचा टिफिन बनवला. तोपर्यंत आमचा तुफान मेल उठलेलाच होता. तोही मागे लागला मग पप्पांच्या, की मला दादाला सोडवायला यायचंय. ते गेले शाळेत. मग दादाला सोडवलं आणि गार्डनमध्ये फिरले. त्याने आज त्याच्या पप्पांना खूप दमावलं होतं. घरी आला, नाश्ता केला आणि मग गेलो आम्ही डॉक्टरकडे. आज पाऊस असल्यामुळे डॉक्टर नव्हते, तर आम्ही तसंच परत आलो. पण विहान काही ऐकेना. अहो, तो तुफान मेलच ना शेवटी. त्यांनी पप्पांना गाडी काढायलाच लावली. मग एक त्याला राऊंड मारून आणला, घरी आणलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि झोपवलं जबरदस्तीने. झोप तर खूप आली होती, पण आम्हाला झोपायचं नव्हतं. मग काय झोपला जरा वेळ, मग उठला आणि थोडा वेळ खेळवून संध्याकाळी परत त्याला झोपवलं. असं गेला आमचा छानसा पण साधासा दिवस.